नमस्कार, सुस्वागतम, शुभ संध्याकाळ. मंचावर उपस्थित मान्यवर, संपदा बँकेचे अध्यक्ष उपाध्ये साहेब, उपाध्यक्ष लेले साहेब, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष श्रीयुत भालेराव साहेब, आजचे प्रमुख अतिथी जैन साहेब, प्रमुख वक्ते पत्रावळे सर, याशिवाय संचालक मंडळ सदस्य, व्यवस्थापन मंडळ सदस्य, उपस्थित खातेदार, ग्राहक आणि कर्मचारी बंधू भगिनींनो, संपदा सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्यातर्फे आयोजित द्वितीय संपदा समाज कल्याण पुरस्कार प्रदान सोहळ्यात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहिती आहे की नुकताच आपल्या बँकेने 50 वर्षांचा टप्पा पूर्ण केला. सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त गेल्या वर्षीपासून संपदा बँकेने संपदा समाज कल्याण पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली आहे. वंचितांसाठी उल्लेखनीय कार्य ज्या संस्था करतात या संस्थेला आपण हा पुरस्कार देतो. गेल्या वर्षीचा हा पुरस्कार महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना यांना प्रदान करण्यात आला होता. तर यावर्षी या पुरस्काराकरता स्वरूपवर्धिनी या संस्थेची निवड बँकेने केलेली आहे. तर कार्यक्रम सुरू होताना मी साधारण रूपरेषा सांगतो कार्यक्रमाची. सर्वप्रथम भारतमाता प्रतिमा पूजन होईल, त्यानंतर प्रास्ताविक, मग मंचावरील मान्यवरांचा सत्कार, मग संस्थेला पुरस्कार प्रदान होईल. या संस्थेच्या प्रतिनिधींचं मनोगत यानंतर असेल. त्यानंतर आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय श्रीयुत जैन साहेब यांचं मार्गदर्शन असेल. त्यानंतर प्रमुख वक्ते श्रीयुत विनयजी पत्राळे यांचं मार्गदर्शन असेल, आभार प्रदर्शन आणि मग संपूर्ण वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता होईल. तर असा साधारण आजचा हा रूपरेषा आहे. सुरुवातीला मी मंचावरच्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करावं. अखंड भारताची भारतमाता अशी एक संकल्पना याच्यामागे आहे आणि जशी आपली आई, जशी देवी, तशी भारतमाता ही सर्वांची माता या संकल्पनेमधून मागील काही वर्ष आपण भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करत असतो. उपाध्ये साहेब आणि अन्य मान्यवर, आता लेले साहेबसुद्धा भारतमाता प्रतिमा पूजन करत आहेत. सर्वांना मी आसनस्थ होण्याची विनंती करतो. आता आपल्या बँकेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत अश्विनीकुमार उपाध्ये साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. मंचावर उपस्थित ॲडव्होकेट S.K. जैन सर, शिरीषराव पत्राळे, शिरीषराव पटवर्धन, संघाचे क्षेत्राचे सहसंपर्क प्रमुख कैलासजी सोनटक्के, माझे सहकारी व उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, सस्नेह नमस्कार. बँकेतर्फे दिला जाणाऱ्या द्वितीय संपदा समाज कल्याण पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. संपदा बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मागील वर्षी संपन्न झाला. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगतेच्या निमित्ताने बँकेने पुन्हा एकदा संपदा समाज कल्याण पुरस्कार सुरू केला. दिनांक 31 मार्च 2025 या आर्थिक स्थितीनुसार बँकेच्या ठेवी रुपये 214.95 कोटी आणि कर्ज रुपये 145 कोटी, निव्वळ नफा 1,54,00,000 आणि निव्वळ NPA 0% असे असून बँकेला ऑडिट वर्ग मिळाला आहे. ही ग्रोथ तशी पाहायला गेली तर गेल्या 3 वर्षात कन्सिस्टंटली आम्ही 15 ते 17% या ग्रोथने आम्ही वाढत आहोत. बँक संपूर्णतः संगणकीकृत आहे आणि सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. याच्यात एक ॲडिशनल पॉईंट सांगू इच्छितो की आमच्यासारखी छोटी बँक असूनही आम्ही AWS क्लाउडवर आहोत. हे एक खूप मोठी गोष्ट आहे. कस्टमरच्या सर्व ट्रान्झॅक्शन्स या अत्यंत सेफरित्या सायबर अँगलनी पाळल्या जातात. बँकिंग व्यवसाय करण्याबरोबरच सामाजिक जाणीवेतून बँक वर्षभर विविध उपक्रम राबवत असते. यावर्षी सोलापूर, मराठवाडा इत्यादी भागात ओढवलेला भीषण पूर परिस्थितीमुळे बाधित पूरग्रस्तांना बँकेच्या वतीनं तसेच संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या वतीने असे एकूण 2 लाख रुपयाचा निधी सेवा भारती या संस्थेमार्फत देण्यात आला. शहीद जवानांच्या वीर पत्नींच्या भाऊबीज कार्यक्रमामध्ये दरवर्षी बँकेचा सहभाग असतो. या बँकेच्या परिसरामध्ये स्वच्छता करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकरता
यावर्षी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये देखील बँकेच्या कर्मचाऱ्यांचा आणि संचालक मंडळाचा सहभाग होता. बँकेचा व्यवसाय वाढवताना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्याचा बँकेचा कायम प्रयत्न असतो. यासाठी बँकेने सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये पुणे शहर आणि जिल्हा आणि वस्त्यांमध्ये अर्थसाक्षरता अभियान हे राबवले, ज्यात सुमारे 70+ कार्यक्रम आम्ही घेतले. हा एक खूप अनोखा कार्यक्रम बँकेने राबवला. याच्यामध्ये आम्ही एक छोटीशी पुस्तिका काढली आणि अर्थसाक्षरता हा विषय घेऊन आम्ही वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन सर्व नागरिकांना त्याच्याबद्दल माहिती दिली. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने बँकेने आत्मनिर्भर कर्ज योजना सुरू केली. यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 150+ 1 लाख रुपये अशा महिलांकरता आपण लोन आत्तापर्यंत सँक्शन केलं आहे. प्रामुख्याने वस्ती विभागामध्ये काम करणाऱ्या, रोजगार मिळवणाऱ्या, स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना अल्प व्याजदराने हे अर्थसहाय्य करण्यात आले आहे आणि ह्याला उत्तम प्रतिसाद पण मिळत आहे. आपली बँक ही सहकारी बँक असल्याने सहकाराचे तत्त्व पाळून व्यवसाय करण्याचा प्रयत्न संचालक मंडळ सतत प्रयत्नशील असतो. आजचा संपदा समाज कल्याण पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षीचा पुरस्कार स्वरूपवर्धिनी या संस्थेत देताना संपदा बँक परिवाराला अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद उपाध्याय साहेब. आत्ता साहेबांनी जसं सांगितलं की बँकेची वाढ होत असतेच, पण ती होताना समाजाप्रती जी एक जाणीव असते कृतज्ञतेची, त्या भावनेमधून हा पुरस्कार आपण सुरू केलेला आहे. आणि आपला योग चांगला आहे की आजचे आपले प्रमुख जे अतिथी आपल्याला लाभलेले आहेत ते सुद्धा याच विचारांचे आहेत. तर त्यांचा मी मान्यवरांचा परिचय करून देतो. आपले आजचे प्रमुख अतिथी माननीय ॲडव्होकेट श्रीयुत S.K. जैन हे ज्येष्ठ विधिज्ञ असून 1972 पासून म्हणजे गेली सुमारे 53 वर्ष ते प्रॅक्टिस करत आहेत. पुण्यात त्यांची लॉ फर्म आहे आणि शिक्षण प्रसारक मंडळी म्हणजे ज्या सभागृहात आपण आहोत या संस्थेची संस्था जी आहे शिक्षण प्रसारक मंडळी, ही संस्था पुणे, मुंबई, बेंगळुरू, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी आहे. त्या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय आहेत या संस्थेची. तर या संस्थेच्या नियामक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. झोपडपट्टी भागात काम करणाऱ्या मुलांसाठी काम करणारा निरामय ट्रस्ट, तसंच डॉक्टर हेडगेवार स्पोर्ट्स अकॅडमी अपंग कल्याणकारी संस्था यांचे ते अध्यक्ष आहेत. याशिवाय महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी सदस्य तसंच माजी उपाध्यक्ष आहेत. आज वयाच्या 76व्या वर्षीसुद्धा ते अत्यंत उत्साहाने कार्यरत आहेत. आज आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेत, आपला खरंच भाग्य आहे. तर मी उपाध्याय साहेब आणि अन्य मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बँकेतर्फे जैन साहेबांचा सत्कार करावा. बँकेचे अध्यक्ष माननीय उपाध्याय साहेब यांच्या हस्ते आपण जैन सरांचा सत्कार केलेला आहे. धन्यवाद. आजच्या सोहळ्याचे प्रमुख वक्ते माननीय श्रीयुत विनयजी पत्राळे हे मूळचे नागपूरचे आहेत. मेकॅनिकल इंजिनियर आणि कॉस्ट अकाउंटंट असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 21 वर्ष प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. सध्या पुण्यात निवास आहे त्यांचा. राष्ट्रीय एकात्मतेवर काम करणाऱ्या भारत भारती या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसंच मॅनेजमेंट ट्रेनिंग देणाऱ्या इग्नायटेड माइंड्स या संस्थेचे देखील ते चेअरमन आहेत. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल म्हणजे जपानी उपचार पद्धती आपल्याला माहिती आहे रेकी, या रेकीचे ते तज्ज्ञ आहेत आणि 9 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी लिहिलेल्या भगवद्गीता सर्वांसाठी या पुस्तकाला लोकसभेचे माजी सभापती सुमित्राताई महाजन यांची प्रस्तावना लाभलेली होती. तर असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे वक्ता म्हणून. तर मी संचालक मंडळ सदस्यांना विनंती करतो की त्यांनी श्रीयुत विनयजी पत्राळे यांचा सत्कार करावा. बँकेचे संचालक तसंच व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष भालेराव साहेब यांच्या हस्ते आपण श्रीयुत विनयजी पत्राळे यांचा सत्कार केलेला आहे.
आता पुरस्कार प्रदान आजचा जो सोहळा आहे त्या मुख्य सोहळ्याकडे आपण वळतोय. द्वितीय संपदा समाज कल्याण पुरस्कारासाठी यावर्षी स्वरूपवर्धिनी या संस्थेची निवड बँकेच्या संचालक मंडळाने केलेली आहे. या संस्थेचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देतो. या संस्थेची स्थापना 1979 साली झाली. कैलासवासी कृष्णाजी लक्ष्मण तथा किशाभाऊ पटवर्धन सरांनी कैलासवासी राजाभाऊ लवळेकर, कैलासवासी पुरुषोत्तमभाई श्रॉफ अशा 7-8 सहकाऱ्यांना घेऊन सुरू ही संस्था केली. या स्वरूपवर्धिनी संस्थेच्या कामाला तब्बल 46 वर्ष पूर्ण झालेत आणि सुवर्ण महोत्सवाकडे ही संस्थासुद्धा आता वाटचाल करते. समाजातले आर्थिक, सामाजिक, उपेक्षित असे जे स्तर आहेत त्यातल्या 12 प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेल्या कामाचा आज विविध प्रकल्पांच्या माध्यमातून विस्तार झाला आहे. यामध्ये मुख्य सांगता येतील ते म्हणजे पाकोळी बालवाडी असेल किंवा एकात्मिक विकास प्रकल्प अर्थात शाखा विभागात 16 शाखा, उत्थान प्रकल्पाच्या अंतर्गत सेवावस्थांमध्ये चालणारी 32 केंद्र, याशिवाय शारदा मणी महिला विभागांतर्गत चालणारे उद्योग शिक्षण वर्ग, साक्षरता वर्ग, बचत गट, पुणे जिल्ह्यातल्या 150 ग्रामीण शाळांसाठी चालणारा विज्ञान तंत्रज्ञान फिरती प्रयोगशाळा हा प्रकल्प असेल. तसंच राज्य आणि केंद्र शासनामध्ये अधिकारी होण्यासाठी सुरू झालेलं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, चरोली इथे 2023 पासून सुरू झालेलं कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, अंजनी माशेलकर फाउंडेशनसोबत गेल्या वर्षीपासून सुरू झालेला ॲनिमिया मुक्त शाळा प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांचा या संस्थेच्या कामात समावेश आहे. विशेष म्हणजे कोणतंही शासकीय अर्थसहाय्य ही संस्था घेत नाही. केवळ दानशूर अशा जे व्यक्ती जे आहेत समाजातल्या किंवा उद्योग संस्था आहेत त्यांच्याकडून मिळणारा अर्थसहाय्य आणि समर्पित कार्यकर्ते जे मुख्य असतात त्यांच्या योगदानाच्या पाठबळावर या संस्थेचं कार्य अविरतपणे सुरू आहे. आता जसं म्हटलं तसं 46 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि 50व्या वर्षाकडे ही संस्था वाटचाल करते. तर अशा स्वरूपवर्धिनी या संस्थेला द्वितीय समाज कल्याण पुरस्कार, संपदा समाज कल्याण पुरस्कार आपण ज्याला म्हणतो, तो जाहीर करायला बँकेला अत्यंत आनंद होतो आहे. ₹51,000 आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मी ॲडव्होकेट जैन साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्वरूपवर्धिनी संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन यांना पुरस्कार द्यावा. स्वरूपवर्धिनी संस्थेचे संचालकसुद्धा इथे आवर्जून उपस्थित राहिले, तर त्यांनाही विनंती आहे की कृपया त्यांनी मंचावर यावं. अशा अनेक सेवाभावी वृत्तीनं कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावरच कोणतीही संस्था मोठी होत असते आणि स्वरूपवर्धिनी ही संस्थासुद्धा आज समाजामध्ये अतिशय मोठं नाव तिला आहे. समर्पित भावनेने सर्वच त्याचे कार्यकर्ते काम करत आहेत. अशा या स्वरूपवर्धिनी संस्थेला द्वितीय संपदा समाज कल्याण पुरस्कार प्रदान होत आहे. आजचे प्रमुख पाहुणे श्रीयुत SK जैन साहेब, बँकेचे संचालक मंडळ. सर्वांतर्फे या संस्थेचं हार्दिक अभिनंदन. ₹51,000चा चेक जैन साहेब या संस्थेच्या प्रतिनिधींना प्रदान करत आहेत. आणि हा गुच्छसुद्धा हा वेगळा आहे, पुष्पगुच्छ नाही येतो, त्यात रुमाल आहेत. पर्यावरणपूरक असा विचार बँकेच्या संचालक मंडळाने केलेला आहे. ही एक नवीन संकल्पना आपण मागच्या काही कार्यक्रमात सुरू करत आहोत. धन्यवाद सर्वांना. या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्रीयुत शिरीष पटवर्धन यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत आता व्यक्त करावं. संपदा सहकारी बँकेच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वरूपवर्धिनी या आमच्या संस्थेला आपण दुसरा या वर्षीचा
संपदा समाज सेवा पुरस्कार आपण दिलात त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी संपदा बँकेच्या सर्व संचालकांचे मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आम्हाला मिळाला ते ॲडव्होकेट एस के जैन सर स्वरूपवर्धिनीशी गेले 40 वर्षाहून अधिक काळ जोडलेले आहेत. अनेक पुण्यातल्या संस्थांना त्यांचं मार्गदर्शन लाभतं, तसं वर्धिनीला लाभलं. किंबहुना वर्धिनीचा जो विस्तार चरोलीमध्ये झाला आहे त्याला एक महत्त्वाचे कारणीभूत असलेली व्यक्ती असेल तर ते एस के जैन सर आहेत. आणि आपण सगळेच जण ज्यांचं बोलणं ऐकायला उत्सुक आहोत त्या विनयजी पत्राळ्यांचा सहवास काही वर्ष संघाचं काम ते जेव्हा थेट करत असताना लाभला आणि आज त्यांचं विचार ऐकायला मिळणार आहेत ही आम्ही भाग्याची गोष्ट समजतो. हा पुरस्कार जेव्हा स्वरूपवर्धिनी जाहीर झाला तेव्हा नकळत मनामध्ये संपदा बँक आणि स्वरूपवर्धिनी अशी तुलना यायला लागली. आपण प्रास्ताविकात ऐकलं की बँकेने मागच्याच वर्षी 50 वर्षाचा टप्पा ओलांडला आणि स्वरूपवर्धिनी अजून 3 वर्षांनी त्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करणार आहे. पुण्याच्या पूर्व भागातच सुरू झालेली ही दोन्ही कामं, केशवभाऊंनी मंगळवार पेठेमध्ये 1979 साली काम सुरू केलं स्वरूपवर्धिनीचं आणि त्याच्या आधी 4-1 वर्ष संपदा बँकेचं काम पुण्याच्या पूर्व भागात जिजामाता बागेसमोर डेक्कन इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये सुरू झालं. पूर्व भागातल्या 2 संस्था हे साम्य जितकं आहे तितकंच सुरुवातीच्या काळातच अडचणींचा सामना केलेल्या 2 संस्था असं मला डोळ्यासमोर सगळा इतिहास आला. मी संपदा बँकेच्या बाबतीत सुरुवातीच्याच काही वर्षामध्ये एका प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात बँक सापडली होती, पण अत्यंत परिश्रमाने कमिटमेंटनी बँकेच्या सर्व सेवकांनी संचालकांनी त्या संकटाचा सामना केला आणि आज या स्थितीत बँक आली आहे की समाजात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम पुरस्काराच्या रूपाने ती करते आहे. स्वरूपवर्धिनी सुरू झाली आणि 2च वर्षांनी महानगरपालिकेची संस्थेला उपक्रम चालवण्यासाठी मिळालेली जागा अचानक रद्द झाली आणि 2 वर्ष संध्याकाळची शाखा चालवण्यासाठी मैदान नाही, अभ्यास घेण्यासाठी वर्ग नाहीत. पण तिथेही ते साम्य आढळलं की कोणी मागे हटलं नाही. त्या संकटाचा मुकाबला केला आणि स्वरूपवर्धिनीसुद्धा त्या संकटातनं बाहेर पडली. या संकटाचा फायदा दोघांनाही झाला. आज झालेला कामाचा विस्तार दोन्ही संस्थांचा हा त्या संकटामुळे असं मी मानतो, त्या इष्टापत्ती ठरल्या. स्वरूपवर्धिनीची जागा महापालिकेची गेल्यानंतर पुढच्या 5च वर्षात मंगळवार पेठेत स्वरूपवर्धिनीची स्वतःची वास्तू झाली आणि आज जो विस्तार आपण मगाशी प्रस्तावनेत ऐकला तो विस्तार त्यामुळे संभव झाला. अशा अनेक साम्यस्थळं दोन्ही संस्थांच्या इतिहासातली डोळ्यासमोर यायला लागली. कुठल्या बँकेचं मुख्य काम आहे ते अर्थसंपदा, सामान्य माणसाच्याकडे असलेली अर्थसंचय त्याचा जो आहे घरात ठेवलेला त्याला त्याचा एका अर्थाने संकलन करणं, त्याचं संवर्धन करणं, त्याला संरक्षण देणं आणि त्या सामान्य माणसाच्या त्या बचतीला एक ताकद देणं, संपदा बँक हे काम करते. तर केशवभाऊंनी सुरू केलेलं काम हे पूर्व भागातल्या बुद्धिसंपदेला शोधणं, त्याचं संवर्धन करणं, त्यांना संघटित करणं आणि त्यातून समाजासाठी समर्पित भावनेचे कार्यकर्ते घडवणं हे स्वरूपवर्धिनींनी केलं. स्वरूपवर्धिनीचं काम शिक्षणातलं आहे, बँकेचं काम कुठल्याही अर्थातच आर्थिक क्षेत्रातलं, पण दोन्ही संस्थांकडे कमिटमेंटचे कार्यकर्ते आहेत हे या दोन्ही संस्थांचं मोठं वैशिष्ट्य असं मी मानतो. आत्ता पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वरूपवर्धिनीचे सर्व विद्यमान विश्वस्त उपस्थित होते आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की केशवभाऊंनी जेव्हा काम सुरू केलं ते ज्या विद्यार्थ्यांना घेऊन कामाची सुरुवात झाली त्यातलेच काही जण आज स्वरूपवर्धिनीचे विश्वस्त आहेत, ते संस्था चालवत आहेत. म्हणजे संस्थेच्या स्थापनेपासून ज्याला सेवित म्हणतात, ज्यांच्यासाठी काम सुरू झालं
तेच संस्थेचा गाडा आपल्या हिमतीने पुढे नेत आहेत, वाढवत आहेत आणि समाजातला तो विश्वास, तो आशावाद कायम ठेवण्यात यशस्वी झालेत. कारण किशाभाऊंचं त्यांच्या निधनालासुद्धा 21 वर्ष होऊन गेली. पण जे बीज रोवलं, या 21 वर्षात स्वरूपवर्धिनीचा विस्तार जो झाला, तो स्वरूपवर्धिनीच्या अशा किशाभाऊंनी निवडलेल्या, घडवलेल्या अशा तरुण कार्यकर्त्यांच्या बळावरच तो झाला आहे असं मी मानतो. स्वरूपवर्धिनीचं काम समाजातल्या बुद्धिवैभवाला शोधण्याचं आणि आजच्या काळात ज्या ज्या प्रकारच्या माध्यमातून त्या बुद्धिवैभवाला संधी मिळायला पाहिजे ती संधी उपलब्ध करून देणं. पण हे करत असताना स्वरूपवर्धिनी नक्की मानते की केवळ एखादी व्यक्ती शिक्षणाने मोठी झाली, व्यक्तिगत जीवनात यशस्वी झाली, ती आनंदाची गोष्ट जरूर आहे, पण त्यात वर्धिनीला समाधान नाही. तर अशी व्यक्ती समाजासाठी काहीतरी सक्रियपणे काम करणारी व्हायला हवी. हे काम ज्याला किशाभाऊ मोटिवेशनल ट्रेनिंग म्हणायचे ते देणं, मग प्रकल्प कोणताही असेल, पण तिथे आज जो सेवा घ्यायला आलेला आहे त्याला उद्या त्याच्या मनामध्ये तीच बीजं रोवायची आहेत. हेच एका अर्थाने बीजारोपण किशाभाऊंनी आलेल्या प्रत्येक पिढीतल्या कार्यकर्त्याच्या मनात रुजवलं आणि तो वारसा अखंड पुढे चालू आहे. स्वरूपवर्धिनीचं 3 वर्षांनी 50व्या वर्षात पदार्पण होणार आहे आणि त्यानिमित्ताने हा पुरस्कार मला असं वाटतं की एक प्रोत्साहन, एक शाबासकी आणि एक आश्वासन की तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्याबरोबर आहोतच, तुम्हाला जेव्हा काही गरज लागेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगणारा असा हा पुरस्कार आहे. तो आपण आम्हाला दिलात, आमच्या संस्थेला दिलात, त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. संस्थेचा परिचय आपण सुरुवातीला ऐकलाच आहे. विविध प्रकल्पाच्या माध्यमातून ते काम चाललं आहे आणि विस्तारत जाणारं काम आहे. शासनाचा कोणताही निधी न घेता चालवायचं हा निर्धार आहे. तो कशाच्या बळावर? तर समाजामध्ये दातृत्वशाली शक्ती खूप मोठी आहे, सज्जन शक्ती मोठी आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि त्यांच्या मदतीने हे काम पुढे नेत राहू. कुठलीही संस्था विस्तारण्यासाठी जर मुख्य गोष्ट लागत असेल तर अर्थ जितकं महत्त्वाचं तितकंच कमिटेड कार्यकर्ते लागतात आणि किशाभाऊंनी तो संस्कार या संस्थेवर केलेला असल्यामुळे तो वारसा आम्ही चालवत राहू असं सर्वांच्या वतीने आश्वासन देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद साहेब. पटवर्धन साहेबांनी अतिशय नेमक्या शब्दामध्ये विश्लेषण केलं आणि बँकेशी संस्थेचं जे काय साम्यस्थळं आहेत, नातं आहे, ते सुद्धा आपल्याला सांगितलं. त्यांची वेबसाईट जर आपण बघितली तर पहिलंच वाक्य असतं, विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे. म्हणजे सरांच्या ज्या भाषणात जो उल्लेख आला त्याच्याशी संबंधित असं हे वाक्य आहे. याच वेबसाईटवर पुढे असंही म्हटलं आहे, हृदयातून येणारं छोटंसं दान हे डोक्यातून येणाऱ्या मोठ्या दानापेक्षा जास्त मोठं असतं. म्हणजे या 2 बोधवाक्यांमधून संस्थेचं जे कार्य आहे आपल्याला चांगल्या प्रकारे कळून जातं. आणि आता आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख अतिथी जे लाभले आहेत, शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट S.K. जैन. तर जैन सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संपदा सहकारी बँकेच्या वतीने संपदा समाज कल्याण पुरस्कार या सोहळ्याच्या निमित्ताने आज मंचपीठावर असलेले विनयजी पत्राले, संपदा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष लेलेजी, सर्व संचालक मंडळ ज्यांना पुरस्कार दिला गेला आहे ते स्वरूपवर्धिनी या सामाजिक संस्थेचे श्रीजी पटवर्धन व त्यांचे सर्व सहकारी व उपस्थित सर्व मान्यवर. खरं म्हणजे असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला की ती व्यक्ती मोठी झाली, कारण त्यांना वाटतं की हे पुरस्कार म्हणजे एक त्यांच्या बायोडेटामध्ये एक गोष्ट येते आणि त्यांना वाटतं की आता ह्या व्यक्तींना किंवा संस्थेला. पण इथं उलटं आहे असं मला वाटतं. स्वरूपवर्धिनीचं ते काम मीसुद्धा 40 वर्ष जवळपास पाहतो आहे. निस्वार्थपणे काम करणारे सर्व पदाधिकारी, ते पदाधिकारी नाहीच आहेत, ते म्हटलं तर ते सामाजिक कार्यकर्तेच आहेत. त्यांना पदाधिकारी म्हणणं त्यांनाही आवडणार नाही आणि ते पदाधिकारीसारखे वागतच नाही. तर हे सर्व कार्यकर्ते कशा प्रकारे काम करतात
आणि तिथेही कुठेही प्रिन्सिपलशी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि तेवढेच धैर्याने आणि स्पष्टपणे बोलणार आहेत ह्याची मला जाणीव आहे. कारण यांचे जेव्हा वाद होता आणि जागेचे मालक जे होते त्यांना स्पष्टपणे सांगणार आहे की तुम्ही जर देणार असाल तर ह्या अटीवर, म्हणजे आम्ही काही चुकीचं केलं नाही, आमचं आम्हाला देणार आहात. आणि म्हणून ते गुलमोलीत बोलणं किंवा सॉरी किंवा द्या आम्हाला असं नाही, तर आमचं आहे ना आम्हाला द्या असं स्पष्टपणे बजावणारे केशवभाऊ, शराफ, बाकी सर्व लोक होती आणि त्यांना त्यांची ती जागा, हक्काची जागा त्यांना मिळाली. हे केव्हा होऊ शकतं की जेव्हा त्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्या पदाधिकाऱ्यांमध्ये, म्हणजे केशवभाऊंना मी कार्यकर्ता म्हणावं एवढी माझी हिंमत नाही होणार, कारण ते माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आणि सिनियर होते आणि ते आदर्श होते आपल्या सर्वांचे. कारण त्यांची काम करण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीने स्पष्टपणा होता ते सर्व पाहिलं की त्यांनी उभी केलेली संस्था हे पुढे काम 46 वर्ष केली, पण आणखी पुढेही 46 वर्ष करतील, 50 नाही 100 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा या संस्थेला हा पुरस्कार देऊन या पुरस्काराशी सुद्धा उंची वाढली आहे असं मला वाटतं. आणि अशा संस्थेची निवड करण्यामध्ये संपदा बँकेचे सर्व संचालक मंडळांनी जो निर्णय घेतला, कारण अशी संस्था शोधणं सध्याच्या दिवसात, कारण की समुद्रातून मोती काढण्यासारखं ही संस्था आपण सर्वांनी शोधून काढली. म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळांचे मी आभार मानतो की त्यांनी खरीच निवड करताना फार विचारपूर्वक केली आहे. सध्याचं जग हे चॅलेंजिंग आहे. इथं सर्व मांगीलाल आहेत, देवीलाल फार कमी आहेत. कारण प्रत्येकजण, पण इथं असं आहे की बोलून हा सत्कार केला आहे, म्हणजे ज्यांना सत्कार केला आहे किंवा ज्यांना पुरस्कार दिला आहे ते पण मांगीलाल नाही, आणि ज्यांनी दिलं आहे ते देवीलालच्या भूमिकेने दिलं नाही, तर सामाजिक कार्य ह्याचं जाणीव करून त्या सामाजिक कार्याची परिणती किंवा आपण एक म्हणतो रेकॉग्निशन्स, तर हे रेकॉग्निशन्स म्हणून आपण पुरस्कार दिला आहे. म्हणून आपल्या दोघांचे अभिनंदन. बँकेचं माझ्याकडे जेव्हा आले होते तेव्हा मी पहिला प्रश्न तेच विचारलं होतं, बँकेचा NPA किती आहे. कारण बँक आली आणि आपल्याला कुठे कार्यक्रमाला जायचं तर पहिले विचारावं, तर म्हणे 0. तेव्हा पहिलेच मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. आणि बँकेचं प्रॉफिट, ह्या 2 गोष्टी, म्हणजे मला बाकीच्या गोष्टी विचारायची गरज नसते, कारण ते सर्व कशा आहेत वगैरे हे सांगण्याची गरजच नाही, संपदा बँकेचे डायरेक्टर आहेत. पण ह्या 2 गोष्टी विचारल्यानंतर मग मला असं वाटलं की या कार्यक्रमामध्ये आपल्याला जायची संधी मिळते तर आपण ती सोडू नये. आपल्या सर्वांशी चर्चा करता येते, 2 गोष्टी बोलता येतात, आणि ज्यांना दिलं पुरस्कार त्या संस्थेच्याबद्दल सांगायची गरज नाही. आपल्याला एक 2-4 गोष्टी कशासाठी सांगायचं ते आपल्याला म्हणतो की जसं सांगितलं की संपदा बँकेने वस्त्यांमध्ये आर्थिक साक्षरता ह्याचं अभियान चालू केलं आहे. त्याची खरीच गरज आहे. गरज कशासाठी आहे, तर आज प्रत्येकजण कर्ज मिळतं म्हटलं की घ्यायचं, गरज आहे की नाही ते नंतर बघू, खर्च करायला हवं की तेही नंतर बघू, परंतु कर्ज घ्यावं आणि मग पुढे कर्जमुक्ती मागावी, हा एक म्हणजे ट्रेंड असतो. तेव्हा बँक कशासाठी आहे, कर्ज जर द्यायचंच नसेल तर मग बँक कशाला पाहिजेत. आणि असं जर झालं की कोणी कर्ज घेणारच नसेल तर बँकेला सुद्धा आपलं कार्यभार बंद करावं लागेल. तेव्हा कर्ज घेणारं निश्चित पाहिजे, परंतु तो त्या व्यापारासाठी किंवा ज्या कार्यासाठी पाहिजे त्याच्यामध्ये सुनियोजितपणे त्याचा वापर होईल आणि व्याजासह बँकेला रिटर्न करेल अशा प्रकारचं कर्ज घेणारं मिळणं हे सुद्धा आपल्याला शोधून काढावे लागतात किंवा बँकेचे संचालक मंडळ फार विचारपूर्वक करतात. कोऑपरेटिव्ह बँक चालवणं सध्या किती चॅलेंजिंग आहेत उपाध्यायजी मला माहिती आहे, कारण योग आला होता. एका बँकेमध्ये आपल्या काही मान्यवरांच्या आग्रहाखातर मी गेलो होतो, पण एका महिन्यातच राजीनामा देऊन परत आलो होतो. म्हणजे इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून त्यांनी फार आग्रह केला की तुम्ही गेलं पाहिजे, ती बँक आहे, चांगली आहे, मोठी होईल, अमकं होईल. पण तिथे गेल्यानंतर पाहिलं आणि एका महिन्यात राजीनामा देऊन परत आलो, कारण हे माझं काम नाही. अर्थात ती बँकच तशी होती, ही तशी नाही आहे, तर तो एक फरक असतो. आता बँकेचं बद्दलच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचे आणि इतर गोष्टींचं काही वेळेला कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवू नये म्हणून रिस्ट्रिक्शन देतात. काही ठिकाणी कर्ज देताना तुम्ही अमकं दिलं आहे, वसूल करताना
आपल्याकडे ज्या पद्धतीने NBFCचे लोक कर्ज वसूल करतात तसं आपल्याला करता येत नाही. पण म्हणून ते आपण कर्ज देतानाच पूर्ण विचार करून सर्व प्रकारे ताहून सलाखून सर्व ज्या काही पॅरामीटर्स आहेत ते बघूनच आपल्याला कर्ज द्यावं लागतं. आणि म्हणून बँकची ग्रोथ जरी कमी जास्त झाली तरी बँकेचं पर्पज समाजासाठी आपण एक म्हणतो की सर्व प्रकारे आदर्श बँक जर कॉपरेटिव्ह असेल तर त्यापैकी ही एक आहे असं मला वाटतं. तर संपदा बँकेचं मी इतकंच म्हणेल की जास्तीत जास्त डिपॉझिट्स कशा प्रकारे मिळतील, काय होईल, कारण की 45-46 वर्ष झालीत आपल्याकडे अडचणी आहेत हे आपल्याला माहिती आहे. सर्व सार्वजनिक त्या सांगायची गरज नाही. आपण डिपॉझिट्स घेतो तेही एका लिमिट्समध्ये घ्यावं लागतात, जे देणारे आहेत ते, नाही तर डिपॉझिट्स कसे मिळवायचे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तेव्हा ह्या सर्व चॅलेंजमधून आपण 50 वर्ष पूर्ण केली आहेत. म्हणजे एका प्रकारे सर्व वादळ, सर्व तुफान, सर्व काही आले पण हा दिवा काही विझला नाही. आणि ह्या दिव्याचं असंच प्रकारे पुढे होईल. आणि एक होईल नक्की की आता उपाध्यायजींना इंडस्ट्रीचं आणि बाकी सर्व गोष्टींचा अनुभव आहे. संचालक मंडळ लेले साहेबांना आहेत, बाकी नाही. तेव्हा इथून पुढची बँकेची प्रगती जी आहे ती आपल्या हिंदीमध्ये दिन दुगुनी रात चौगुनी म्हणतात अशा प्रकारे व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो. स्नेह स्वरूपवर्धनी आमचे मित्र सुधीर कालकर बसले स्वानंद, हे सुद्धा स्लममध्ये स्वानंदचे काम जे चालू आहे ते आपल्याला माहिती आहे. निरामयचा आपण उल्लेख केला. खरंच आपण पाहिलं तर स्वरूपवर्धनींनी जे काम चालू केलं आहे हे किती लोक काम करू शकतील अशा प्रकारे. आणि हा यज्ञ आपण जे म्हणतो होम हवनमध्ये यज्ञामध्ये अशा प्रकारचं कार्य आपण सर्व करत आहात. समाज कोणत्या दिशेने चालला आहे. आज स्लममध्ये सकाळीच मी एकांशी बोलत होतो तर स्लममध्ये काम करणं किती चॅलेंजिंग आहे, स्लममधील परिस्थिती कशी आहे. परवा पोलीस आयुक्तांनी एक सेमिनार घेतला होता आणि आजची परिस्थिती, ड्रग्सचं अस्तित्व, नार्कोटिकचं, आणि ते विशेष करून स्लममध्ये त्या मुलांचा वापर करणं, हे जे रुथलेस एलिमेंट जो आहे हा त्या मुलांचा वापर करिअर म्हणून करतात, इतर गोष्टींसाठी करतात. स्लममध्ये राहणारे म्हणजे आत्ता स्लम म्हणजे पहिल्यासारखे स्लम राहिले नाही आहे. आपण जर पाहिलं तर स्लम आपण म्हणतो पण त्यांच्याकडे काही ठिकाणी तर स्लम होल्डरकडे गाड्यासुद्धा आहेत 4. परंतु स्लम म्हटलं की आपल्याला ज्या गोष्टी ज्यांना गरज आहे त्यांना मदत स्वरूपवर्धनी करते, बाकीचे करतात. पण त्या मुलांना म्हणजे सुरुवातीला त्या मुलं किंवा मुलींना आपल्याकडे आणण्यासाठी सुद्धा चॅलेंजिंग असतं. त्यांचे आईवडील पाठवायला तयार नसतात. त्यांना आणणं, त्यांच्यावर संस्कार करणं आणि ते संस्कार केल्यानंतर चांगलं समाज घडवण्यासाठी आपण प्रयत्न करणं. कारण मला माहिती आहे की आपल्याला 1-2 छोटे किस्से सांगून मी माझं बोलणं संपवणार. कारण की विनयजी असताना भाषण करण्याचं तर मी हिंमत कधीच करणार नाही त्या 5-7 किलोमीटरमध्ये. कारण की माझं झाल्यानंतर आपण जेव्हा विनयजीचं ऐकाल आणि कम्पेअर जेव्हा कराल तेव्हा म्हणाल की हे नसतं बोलले तरी चालले असते, आपल्याला विनयजींनाच ऐकायचं होतं. परंतु 1-2 किस्से आहेत आपल्याला सांगतो. निरामयच्या विनयजी आम्ही पहिलं शिबिर घेतलं होतं. इथं 60 मुली स्लममधल्या आल्या होत्या. पुण्यातलीच गोष्ट आहे, मला आमची नाही. आणि परिस्थिती काय होती तर सकाळी त्यांना पोहे आणि चहा वगैरे दिलं आणि दुपारी परत त्यांना सांगितलं की जेवण आहे. तर म्हणे सकाळचं ते काय ते जेवणच होतं की आणखी जेवण कसलं असतं. म्हणजे त्यांना तर म्हणे ते जेवणच, आणि संध्याकाळचा तर प्रश्नच नाही. म्हणजे एक वेळचं नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण असं सर्व धरून म्हटलं तरी एक वेळचं जेवण असं आपल्या ह्या आपण कल्चरल सिटी, इंडस्ट्रीयल सिटी म्हणतो, इथं 20 वर्षापूर्वीसुद्धा इथे ही परिस्थिती होती. आत्ताही कदाचित त्यात फार बदल नसेल. हा एक दारूण परिस्थिती आहे. त्याच्यानंतरचा दुसरा किस्सा असा होता की आपण जेव्हा काम करतो त्याच्यात किती इफेक्ट होतो, इम्पॅक्ट होतो. तर एकदा त्या कार्यक्रमाला बर्गे हे पोलीस असिस्टंट कमिशनर जे होते ते एका कार्यक्रमाला आले होते. तोपर्यंत त्या मुली 4-5 वर्ष आमच्या किशोरी प्रकल्प जे असतात त्याच्यामध्ये भाग घेतात. त्यांनी त्या मुलीने एक प्रश्न विचारला की तुम्हाला पोलिसांची भीती वाटते का. सर्वांनी एक जातीने सांगितलं नाही. आणि जेव्हा त्याने विचारलं की का नाही वाटत तर म्हणे चुकीचं केलं तर पोलिसांची भीती वाटेल ना, आम्हाला कसली भीती. आता हा जो बदल आहे तो सामाजिक संस्थाच घडवू शकतात.
आपण तिथं काम केलं नाही म्हणजे तिथं 12-13 वर्षाच्या मुलींचं एका ताटाची जबाबदारी घरची संपवावी म्हणून आईवडील त्यांचं लग्न करून टाकतात किंवा सेफ्टी सिक्युरिटी आईवडील कामाला जातात घरात मुलीचं काय होईल म्हणून लग्न करून टाकतात. ड्रॉपआउट जो आहे शाळेतला ते खूप असतो आणि हा ड्रॉपआउट थांबवणं हे सुद्धा एक मोठं चॅलेंज आहे. आणि ड्रॉपआउट थांबवल्यानंतर आजच्या परिस्थितीमध्येच त्यांना चांगलं शिक्षण मिळणं चांगले संस्कार मिळणं हे सुद्धा एक चॅलेंजिंग आहे. आणि म्हणून आपण जे स्वरूप वर्धिनी या संस्थेची जी निवड केली आहे ती योग्य निवड केली मला वाटतं. कारण की जनसामान्यामध्ये आर्थिक साक्षरता चालवणारी बँक आणि इतर गोष्टी संस्कार करणारी स्वरूप वर्धिनी ह्या दोघांचं हे जे संयोजन आलं आहे हे योगायोग नाही तर हे इथून पुढे जर राहिलं तर पुणे शहरामध्ये काही प्रमाणामध्ये तरी निश्चितपणे दोघे एकत्र येऊन ज्या वस्तूकडे वाटचाल चालू आहे तिथून थांबवण्यास आपल्याला मदत होईल. कारण की काही निश्चितपणे हे काम करण्याची गरज आहे. आणि आज जर आपल्याला पुणे शहर चांगलं ठेवायचं असेल तर स्लम चांगले राहायला पाहिजेत हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. आणि स्लममध्ये चांगले संस्कार करणाऱ्या ज्या कुठल्याही संस्था असतील त्यांना समाजातून सर्व प्रकारची मदत मिळायला हवीत. आणि म्हणून स्वरूप वर्धिनीला मी शुभेच्छा देतो. आणि इथून पुढे हेच कार्य देवकार्य किंवा आपण जे म्हणतो की आपण काम असंच चालू राहील अशी ग्वाही त्यांच्या वतीने मी देऊ शकतो कारण मला माहिती आहे. आणि माझे 2 शब्द इथंच संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद जैन साहेब. आणि आता आपण सगळेजण ज्या भाषणाची आतुरतेने वाट बघतोय ते आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय श्री विनयजी पत्राळे यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. मंचावर उपस्थित आमचे आदरणीय SK जैन सर, संपदा बँकेचे श्री उपाध्यायजी आणि संपूर्ण संचालक मंडळ, ज्या संस्थेचा आज सन्मान झाला त्याचे उपाध्यक्ष श्री शिरीषराव पटवर्धन, कार्यक्रमाला उपस्थित संपदा बँकेचे कर्मचारी बंधू भगिनी आणि अन्य नागरिक बंधू भगिनी, सगळ्यांना शुभ संध्याकाळ. गीता जयंतीच्या खूप शुभेच्छा. शिरीषरावांशी मी 3 दिवसापूर्वी खास भेट घेतली. म्हटलं हा एक कार्यक्रम आहे आणि त्या संदर्भात पुन्हा एकदा जरा स्वरूप वर्धिनीविषयी मला जाणून घ्यायचं आहे. संघामध्ये गीत म्हणतात, सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले, ध्येय महासागर में सरित रूप हम मिले. दीनहीन सेवा ही परमेष्ठी अर्चना. स्नान करून टिळा लावून विठ्ठलाच्या मंदिरात जावं तेही भावना जी मनात असते ती परमेष्ठी अर्चना ही त्या दीनहीनांच्या सेवामध्येच आहे. ही भावना त्याच्यामागे. केवल उपदेश नाही कर्मरूप साधना. मनवाचा कर्मसे सदैव एक रूप हो, शिवसुंदर नवसमाज विश्ववंद्य हमगढे. सेवेचा उद्देश काय आहे की हा समाज असा विश्ववंद्य विश्वगुरू अशा प्रकारचा समाज व्हावा म्हणून ही सेवा. म्हटलं हे स्व आणि मग डॅश रूपवर्धिनी हे काय प्रकरण आहे. स्वरूपवर्धिनी चांगलं वाटतं काय संस्थेचं नाव स्वरूपवर्धिनी. ते म्हटले काय झालं काही पुण्यामध्ये स्वरूपवर्धिनीच होता आधी पण पुण्यात अत्यंत बुद्धिशाली लोक आहेत ना त्यातले काही म्हटले हे स्वरूपवर्धिनी म्हणजे तो ब्युटी पार्लर. मग ते ब्युटी पार्लर तुम्ही चालवताय पैसे आम्हाला कसलं डोनेशन मागताय. मग ते लक्षात आलं की अरे याचा स्वरूपवर्धिनीचा एक अर्थ असा होऊ शकतो ब्युटी पार्लरचा. मग त्यांनी स्व करून डॅश केली की स्व म्हणजे आपल्या आतमधलं जो मनुष्यत्व आहे ते वर्धित करण्यासाठीची ही स्वरूपवर्धिनी आहे. हो ते पटलं मला की एकदम अत्यंत योग्य गोष्ट अशी आहे. आणि आता ती सेवा करायची तर ती सेवा जिथे आवश्यकता आहे तिथे झाली पाहिजे, परिस्थिती समजून झाली पाहिजे आणि निस्वार्थ निरपेक्ष झाली पाहिजे. या तिन्ही कसोट्या आहेत. आवश्यक तिथे सेवा. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षकांनी सांगितलं आपण सेवा केली पाहिजे तर स्वर्गात स्थान मिळेल. प्रभू येशू आपला हात पकडेल जर आपण सेवा केली तर. उदाहरणार्थ वृद्ध व्यक्तीला रस्ता पार करायला त्रास होतो, ट्रॅफिकमध्ये त्याला रस्ता पार करायचा आत्मविश्वास नसतो, त्याला जर हात पकडून आपण रस्ता पार करून दिला तर ती सेवा आहे. असं त्यांनी भाषण केलं. विद्यार्थी प्रभावित झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारलं कोणी कोणी सेवा केली. हात वर केला काही जणांनी. हां तू सांग काय सेवा केली. सर आम्ही एका वृद्ध व्यक्तीला रस्ता पार करून दिला. दुसऱ्याला छान तू काय केली सेवा. सर मी सुद्धा एका वृद्ध व्यक्तीला रस्ता पार करायला मदत केली. अच्छा दोघांनी ही एकच प्रकारची सेवा केली. तिसऱ्याला विचारलं तू काय केलं.
सर मी सुद्धा एका वृद्ध व्यक्तीला हात पार पकडून रस्ता पार करायला मदत केली. अरे तुम्ही तिघांनी एकाच प्रकारची सेवा केली? हो सर, आम्ही तिघांनी मिळून सेवा केली. तिघांनी मिळून एका व्यक्तीला रस्ता पार केला. तिघांनी मिळून कशाला केला? सर तो रस्ता पार करायला तयारच नव्हता. आम्ही तिघांनी, तुम्ही सांगितलं ना की रस्ता पार करायचा त्याचा, तो तयार नव्हता. आम्ही तिघांनी मिळून त्याला रस्ता पार केला. म्हणजे काय करतो, काय कशासाठी करतोय, आवश्यकता आहे का त्याची, की उगाच काहीतरी दाखवायला करतोय, किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून करतोय, का कुठेतरी स्वर्गात खुर्ची रिझर्व व्हावी म्हणून करतोय. तर स्वरूप वर्धिनीने आवश्यकता शोधून काढली. मला ती गोष्ट पटली की किशाभाऊंचं मत होतं की प्रतिभा ही पैसेवाल्यांची मक्तेदारी नाही आहे. हो, प्रतिभा ईश्वरानं वाटलेली देणगी आहे, ती तो विखरून देतो. ती कुठेही असते, झोपडपट्टीत असते, आदिवासी क्षेत्रात असते, गावात असते, श्रीमंतांमध्ये पण असते. पण ही प्रतिभा, त्या प्रतिभेला योग्य खतपाणी मिळालं तर ती समाजाची ॲसेट होते, नाही तर ती लायबिलिटी होते. आणि म्हणून ती प्रतिभा तिथून शोधायची, तिला विकसित करायची, आणि त्या विकसित केलेल्या प्रतिभेच्या आधारावरती समाजाला सावरायचं. मला आनंद झाला की शिरीषराव म्हणले की समाजासाठी पूर्ण वेळ देणारे, 3, 4, 5 वर्ष जीवनातले देणारे, तारुण्याची वर्ष देणारे असे 30 कार्यकर्ते स्वरूप वर्धिनींनी तयार केलेत. कुठून? झोपडपट्टीमधून. खूप मोठी अचिव्हमेंट आहे. त्यातले 4 कार्यकर्ते पूर्वांचलात गेले. नागालँड, मिझोराम, नागालँड, मेघालय. तिथं जाऊन काम करणारा हा तरुण, ज्याच्या घरी 2 जेवायच्या जेवणाची ददात आहे, तो तिथं जाऊन सेवा करतो. हे जे कमवलेलं आहे, मोठी गोष्ट आहे. शेवटी व्यक्ती आणि समाजाचा संबंध कसा आहे की व्यक्तीची कमाई समाजाला उपयोगी झाली पाहिजे, आणि समाजाचं सामर्थ्य आणि वैभव हे व्यक्तीला उपयोगाचं झालं पाहिजे. तर मग त्या दोन्हीची उन्नती होते. आणि ते नाही झालं तर काय होतं? एका शेतकऱ्याकडे शेती, जमीन, गाई असं सगळं धन होतं. जमिनीची वाटणी झाली, घराची वाटणी झाली, गाय एकच होती. 2 भाऊ होते, मोठा भाऊ, लहान भाऊ. गाईची वाटणी कशी करायची? तर मोठा भाऊ म्हणला असं करूया, मागचा भाग माझा, पुढचा भाग तुझा, असं समजून घेऊया. लहान भाऊ म्हणला समजायला काय हरकत आहे, ठीक आहे, मोठा भाग दादाचा, लहान भाग माझा, हरकत काही नाही. मग दुसऱ्या दिवशी मोठा भाऊ दूध काढायला बसला आणि दुधाची चरवी भरली आणि आपल्या भागाच्या घरी घेऊन गेला. तर लहान म्हणला अरे ते मला दे ना, अर्ध दूध मला दे. तो मोठा म्हणला अरे तूच कबूल केलं ना, पुढचा भाग तुझा, मागचा भाग माझा, म्हणजे चारा खाऊ घालायचा तू, दूध काढायचं मी, असं आपण कालच ठरलंय की नाही. तर लहानाला लक्षात आलं की मोठ्याने चतुराई केली ना, आपण हो हो म्हटलं, विचार नाही केला असं काही असेल म्हणून. काय करणार बिचारा, चरफडत राहिला. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मोठा भाऊ दूध काढायला गेला, दूध काढत असताना लहान भावानी गायच्या नाकावर एक काठी मारली, गायनं लाथ मारली, दुधाची चरवी सांडली, याच्या कमरेत लाथ लागली. म्हटलं अरे काय करतोस तू? म्हटलं पुढचा भाग माझा आहे, मी वाटेल ते करीन. म्हटलं आता ज्याच्या जे हक्काचं आहे ते त्याला स्वतःहून दिलं नाही तर ते हिसकलं जातं. त्या हिसकल्या जाण्यात आनंद नसतो, न घेणाऱ्याला न देणाऱ्याला. ते स्वतःहून देणं ती सेवा आहे. तर ते जे मला ईश्वराने दिलं, बल, बुद्धी, सामर्थ्य, कल्पनाशक्ती, धन, ते मी जर समाजाला दिलं नाही, ते हिसकल्या जातं. ती हातातली वाळू आहे, ती सांडते, कधी कधी सांडून जाते. तुम्ही मृत्यू पावल्यानंतर तुमचा पैसा कुठं जातो? नातेवाईकांकडे, मुलांकडे, संततीकडे, आणखीन इकडे तिकडे. भारतातल्या बँकेमध्ये 18,000 करोड रुपये पडले, ज्याचा कोणी क्लेम करणारं नाही आहे. ऑथेंटिक आहे. पलकी शर्मा उपाध्यायचा पॉडकास्ट आहे की भारतातल्या बँकांमध्ये 18,000 कोटी रुपये नुसतेच पडलेले आहेत, त्याचं कोणी क्लेमच करत नाही. कदाचित कोणाला माहीत नाही, कदाचित त्याची संतती पण नाही आहे, कदाचित तो माणूस विदेशात निघून गेला, त्याला काही देणं घेणं नाही आहे. पण एवढे पैसे आहेत, ते स्वतःच्या उंजळीत घेऊन जर दिले, हा समाज किती उन्नत होईल. तर त्या दृष्टीने आवश्यक तिथे सेवा, हे पहिली कसोटी आहे. दुसरी कसोटी आहे ती समस्या समजून सेवा. काहीतरी धसमुसळेपणाने करायचं. जे सुरतमध्ये तापी नदीला पूर आला, आम्ही आपलं धान्य, किट, ब्लँकेट वाटायला सगळी संघाची यंत्रणा लावली. क्लबचे लोक आले. आम्ही म्हटलं की आमचा कार्यकर्ता देतो, आम्ही सांगतो तिथं वाटा. नाही म्हणले, आमच्या हाताने आम्ही वाटणार. गेले झोपडपट्टीमध्ये, जिथे पाणी घुसलं होतं तिथे गेले. आता त्यांची स्टाईल अशी की पहिले बॅनर लावला, टेम्पोसमोर पोज घेऊन उभे राहिले, फोटो काढू लागले. लोक चिडले, सगळं टेम्पो लुटून घेऊन गेले. अरे काय नालायक लोक आहे, यांच्यासाठी आम्ही गोळा करून वस्तू आणल्या, भीक मागून वस्तू आणल्या आणि लुटून घेऊन गेले.
अहो पण तुम्ही त्यांच्या उपस्थितीमध्ये ते दुःख संतप्त असताना फोटो काढताय, पोज देताय, कशाला? त्यामुळे प्रश्नाचा विश्लेषण करून आवश्यक सेवा, मग त्यामध्ये सेवा बस्तीमध्ये, झोपडपट्टीमध्ये संस्कार केंद्र चालवणे, शिक्षण केंद्र चालवणे, MPSCचं ट्रेनिंग देणे. 400 MPSC म्हणजे डेप्युटी कलेक्टरच्या स्तराचे ऑफिसर स्वरूप वर्धिनीने तयार केलेत. आणि त्यातले काही ऑफिसर नक्षलवादी क्षेत्रामध्ये. म्हणजे विश्लेषण करून नेमकेपणाने ॲक्युप्रेशर ट्रीटमेंटने हा समाज बरा व्हायला पाहिजे, तर आता संस्थेनं काय करायला पाहिजे याचा ॲनालिसिस करायचा. धसमुसळेपणाने काहीतरी करायला सुरुवात करायची असं नाही. गुजरातमध्ये बापूचे जोक्स सांगतात. बापू फार परोपकारी समाजसेवी स्वभावाचा होता. रस्त्याने स्कूटरनी जात असताना त्यानं पाहिलं की बाजूच्या घरातून धूर निघतोय. बापू पराक्रमी होता, तसा निर्भय होता. स्कूटर त्यानं रस्त्याच्या बाजूला लावली आणि घरात घुसला. एका माणसाला खांद्यावर उचललं आणि बाहेर येऊन टाकलं. बाहेर आरडाओरडा सुरू झाला. बापू पुन्हा आतमध्ये घुसला, दुसऱ्याला उचललं, बाहेर आणलं. बाहेर आरडाओरडा अजून वाढला, पोलिसांच्या शिट्ट्या ऐकू आल्या. बापू पुन्हा आतमध्ये घुसला. तिसऱ्या माणसाला जेव्हा बाहेर काढलं, पोलिसाची गाडी आली, बापूला गाडीत टाकला आणि जेलमध्ये घेऊन गेले, गजाड बंद केला. बापू म्हटलं, समाजाची सेवा निस्वार्थ भावनेने मृत्यूची जोखम स्वीकार करून गेलो. काय चूक झाली का? काय कायद्यानं गुन्हा झाला? मला कशाला जेलमध्ये टाकलं? पोलीस म्हणले, तुम्ही ज्यांना खांद्यावर उचलून आणलं ना, ते सगळे फायर ब्रिगेडचे कर्मचारी आग विझवायला आतमध्ये घुसले होते. म्हणलं काहीतरी करायचं म्हणून करायचं आहे की खरंच काहीतरी उत्तर शोधायचं म्हणून करायचं आहे. त्यामुळे आवश्यकता काय आहे याचं विश्लेषण करायचं आणि त्याप्रमाणे मग आपली सक्रिय योजना करायची, तर त्यातून परिणाम मिळतो आणि तो परिणाम समाजाला सुदृढ करणारा असतो. विदर्भामध्ये एका पारधी मुलीवर बलात्कार केला पोलिसांना आणि वातावरण तापलं. पारधी म्हणजे काय, पोलिसाच्या वापरायची जमात आहे का? आणि चवताळले सगळे पारधी आणि हवा गरम झाली, पेपरमध्ये मथळे आले आणि एका मुस्लिम पत्रकारानं सांगितलं, त्यांच्या कानात गोम टाकली की मुख्यमंत्री ब्राह्मण आहे ना, मग होणारच ना पारधीवर बलात्कार. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, काही संबंध नाही. पण जो माणूस दुःख संतप्त असतो त्याचा विवेक संपतो आणि लोक म्हटले, हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, आम्ही धर्म बदलू आणि 15 ऑगस्टला बदलू. जेव्हा तिरंगा वरती चढेल, आम्ही 1.5 लाख पारधी मुसलमान होऊ. कल्पना करा, जस्ट इमॅजिन. सोपं काम नाही आहे. आणि स्वरूप वर्धिनीने विचार केला की याचं उत्तर शोधलं पाहिजे. 15 ऑगस्टला वेळ आहे. 12 कार्यकर्ते पाठवले इथून, मुलं मुली सगळ्यांना, की जा त्या पारधी वस्तीत राहा, लोकांच्या घरी राहा, त्यांच्या दुःखात सहभागी व्हा, समजून घ्या काय झालं आहे ते. आता जो चिडलेला समाज आहे त्याच्या घरी येऊन कोणतरी राहतोय, पुण्यातला पांढरपेशा मध्यमवर्गीय गोरा गोमटा, त्या लोकांच्या रागाचा भोग व्हावा लागलं, अपमान गिळावा लागला, सहन करावं लागलं. मटण खातेस का? माझ्याशी माझ्या घरचा आतिथ्य स्वीकार करायचा ना, मटण खाशील का? असे प्रश्न आलेत. पण त्या स्वरूप वर्धिनीच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी ते सगळं जिरवलं आणि आनंदाची बातमी सांगतो, त्या पारध्यांनी धर्मांतरण करण्याचं कॅन्सल केलं. तर आवश्यकता काय आहे हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा, हे सगळं करण्यामध्ये स्वार्थ आहे का? किशाभाऊंनी जेव्हा संस्था स्थापन केली तेव्हा अशी कल्पना होती का की संपदा बँक त्यांना पुरस्कार देईल आणि CSR भरपूर मिळेल आणि रघुनाथ माशेलकर एक दिवस त्याचे अध्यक्ष होतील? काहीच कल्पना नव्हती. सुरू करूया, बस आवश्यकता आहे, सुरू करूया. स्वार्थ काहीच नाही. कदाचित बाहेर विचारा तुम्ही, स्वरूप वर्धिनी माहिती आहे, पण किशाभाऊंचं नाव कदाचित अनेकांना माहिती नाही आहे. स्वार्थ काही नाही. गुजरातमध्ये सांगतात की एका गावातून शेठजींची गाडी चालली होती. गावात थोडा खड्डा होता, त्यात पाणी जमलं. शेठजींच्या ड्रायव्हरला वाटलं गाडी निघून जाईल म्हणून त्यांना गाडी त्या पाण्यात घातली, पण ती चाकं गर्र जागेवरच फिरू लागली, चिखल उडू लागला, गाडी पुढे जायचं नाव नाही. हा शूष करत शेठ बाहेर आले, इकडे तिकडे पाहू लागले. आता गावातले सगळे तरुण तसे सहकारी स्वभावाचे असतात गावातले लोक. त्यामुळे दोघा तिघांना लगेच, अरे मगन ये, अरे छगन ये, अरे शेठजींची गाडी अडकली, ए सतीश इकडे इकडे जरा मागे, जरा धक्का लाव, शेठ तुम्ही बसा, काळजी नका करू, आम्ही धक्का देतो, तुम्ही गाडी चालवा, ड्रायव्हर तुम्ही द्या स्टार्ट द्या. आणि गाडी ढकलली, तो चिखलही उडाला आणि थोड्या लोकांच्या कपड्यावरही उडाला, पण गाडी निघाली बाहेर. शेठला फार छान वाटलं.
गावातले लोक किती परोपकारी. आपल्या शहरात अशी माणसं नाही हो. शेठ उतरले खाली, 100-100ची नोट एकेकाला दिली. मग शेठला वाटलं नुसती 100ची नोट देऊन यांचं काय भागणार, माणसं चांगली आहेत, फॅक्टरीत लावून घ्यायला पाहिजे. म्हणून शेठने विचारलं की का तुम्ही काय कामधंदा काय करता, तुम्ही कामधंदा रोज काय करता. तर म्हणले हेच काम करतो म्हणले. गाडी फसते तिला काढून द्यायची, हा चिखलही आम्हीच केला म्हणले, पाणी आम्हीच टाकलं म्हणले, आता तुमची गाडी गेली दुसऱ्याची येईल म्हणले. म्हणजे दिसतं ॲपरंटली सेवा. आणि त्यामुळे NGOची सगळ्यांची छाप खराब का झाली आहे, दिसते नावाला सेवा पण आतून घ्या मेवा. असा त्यामुळे ले भागू अशा संस्थांची भरमार झाली. आणि त्यामुळे मग सत्य काय आहे, सत्व काय आहे, खरं काय आहे, अव्वल काय आहे हे शोधणं ही जबाबदारी सगळ्या समाजाची आहे. आणि म्हणून गंगेचं पाणी घेऊनच गंगेला अर्धे आपण चढवतो, त्याप्रमाणे समाजातून निर्माण झालेला पैसा त्या समाजाच्याच कामासाठी खर्च करायचा आणि अशी अव्वल संस्था शोधून काढायची. म्हणून आता मी संपदा बँकेच्या सर्व संचालक मंडळाचं अभिनंदन करतो. हे संपदा बँकेची पण कथा माहिती, मी इथे प्रचारक होतो. मोरपंत पिंगळे नावाच्या विजनरी माणसाचं हे काम आहे, संघाचे प्रचारक. आणि विश्व हिंदू परिषदेचे पैसे संपदा बँकेत होते आणि भरपूर पैसे होते. आणि ती बँक आता बुडणार अशा स्थिती होती. मोरोपंत म्हणले संपदा बँक ताब्यात घ्या. आता ती कशी ताब्यात घ्यायची ते मला माहीत नाही. संघाचा प्रचारक, घरदार सोडलं, समाज संघटन संस्काराचं काम करतो, बँकेत ताब्यात कशी घ्यायची ते मला माहीत नाही, पण ते तुम्ही शोधा ताब्यात घ्या. ती संपदा बँक पुन्हा ताब्यात घेतली संघाच्या लोकांनी, ती वाचली. खरं आहे का सर? ती वाचली आणि आज त्या संपदा बँकेने स्वरूपवर्धिनीचा सन्मान केला, असा त्याचा इतिहास आहे. तर या सेवेसाठी विवेकानंदांनी जे 3 पायऱ्या सांगितल्या त्या सांगून मी माझं बोलणं संपवणार. सगळ्यात पहिली पायरी ही संवेदना मनामध्ये आहे का? तुम्ही जेवत असता, कोणीतरी भीक मागायला येतो, तो भीक मागत असतो, तुम्ही जेवत असता, असं करू शकता का तुम्ही? मनामध्ये संवेदना असणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे. लहान राजा राममोहन आणि त्याच्यापेक्षा वयाने लहान अशी त्याची वहिनी आणि मोठ्या भावाचा मृत्यू झाला, बालमृत्यू झाला. हा अगदीच 5-6 वर्षाचा राजा राममोहन, मोठा भाऊ 7-8 वर्षाचा, त्याचं लग्न झालेलं, त्याचा मृत्यू झाला. आणि सती प्रथा, समाज अत्यंत क्रूर. त्या मुलीला नवरा काय, संसार काय, जीवन काय काहीच माहीत नाही, पण तिला आता पेटवायला समाज तयार झाला. चिता रचली तिच्यासाठी. तिची मरायची इच्छा नाही, ती पळायला पाहते, पण पकडून ठेवलं आहे, धटिंगण लोकांनी घट्ट पकडून ठेवलं आहे. हा लहान राजाराम मोहनराय हातपाय झाडतोय, मला वहिनी हवी, वहिनीला सोडू नका, आईसारखी वहिनी माझी. पण लोक तिला ढकलत आहेत. ती चितेवरनं उडी मारून पळते, लोक तिला बांबूनी ढोसून ढोसून जाळत आहेत आणि ते धर्माच्या नावाने करत आहेत. त्या लहान मुलाचं मन विस्कटून गेलं. म्हटलं हा धर्म आहे, हा समाज आहे आपला, हे सिद्धांत आहे, वेदात हे सांगितलं आहे, हे क्रौर्य आहे, हे अमानुषी आहे, हे मी थांबीन. मग त्यासाठी इंग्रजांची पण मदत लागली तर काही हरकत नाही. लॉर्ड बेंटिंगशी बोलून सती प्रथा बंद केली. ती संवेदना पाहिजे ना. अनेक लोक पाहायचे ना सती प्रथा, बंद कोणी केली? ज्याला संवेदना आहे तो पहिलं पाऊल उचलतो. म्हणून विवेकानंद म्हणतात, डू यू फील माय वुड बी पॅट्रिऑट्स, माय वुड बी सोशल रिफॉर्मर्स. फार तेजाने रसरसलेली वाक्य आहे विवेकानंदांची. डू यू फील दॅट मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ डिसेंडंट्स ऑफ गॉड्स अँड ऑफ सेजेस हॅव बिकम नेक्स्ट डोअर नेबर्स टू ब्रूट्स? Do you feel that millions are starving for ages and millions are starving even today? Do you feel that ignorance has come over the land as a dark cloud? Does it make you restless? Does it make you sleepless? Has it gone into your blood, coursing through your veins, becoming consonant with your heartbeats? Has it made you almost mad? This is the first step. पहिली पायरी सेवेसाठी प्रवृत्त होणाऱ्या एका शिरीषराव पटवर्धन नावाच्या तरुणांनी जीवनाचा ध्येयाचा निर्णय केला की मला हेच काम करायचं आहे. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठा शॉट व्हायचं नाही, गाड्या बंगल्यामध्ये फिरायचं नाही, माझं वैभव हेच आहे, हीच माझी समृद्धी आहे. की 30 माणसं मी सांगितला शब्द आणि घरदार सोडून निघाले. अजून काय वैभव पाहिजे? अदाणी अंबानीकडे असं वैभव नाही की त्यांनी सांगितलं आणि लोक निस्वार्थ भावनेने निघाले. हे मला ठरवायचं. ही पहिली पायरी. दुसरी पायरी की संवेदना झाली, फार मनाला वाटलं,
मग ते वाटल्याने काय झालं? त्या वाटण्याला वाटण्याच्या अक्षता लागल्या का? की ते वाटणं व्हॉट्सअपवरचा मेसेज फॉरवर्ड करण्यामध्ये जिरून गेलं? होतो आजकाल असं. हा मेसेज खरं हिंदू असाल 10 जणांना फॉरवर्ड करा. काय होणार त्यांनी? खूप चांगला एक टॉन्ट आला होता की जर इंग्रजांच्या काळामध्ये व्हॉट्सॲप असतं ना, हा मेसेज 10 जणांना फॉरवर्ड करा म्हणजे इंग्रजांना गाशा गंडवून पाहावंच लागेल. काही होत नाही हो. तुमच्या व्हॉट्सॲपच्या फॉरवर्ड करण्याने काहीच होत नाही. मग तुम्ही नक्की काही मार्ग शोधून काढला आहे का त्यातून? त्या समस्येने तुमचं मन अस्वस्थ झालं, डोळ्यातून पाणी आलं. पुढं काय? पीड़ पर्वत सी हुई है अब पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, मेरे दिल से ना सही तो तेरे दिल से ही सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. ते सूरत बदलनी चाहिएचं स्वरूपवर्धिनी झालेलं आहे. एक वकील उमाकांत केशव देशपांडे त्यांनी पाहिलं, एका जंगलामध्ये एक आदिवासी मुलगा खिशात काहीतरी लपवून घेऊन चालला आहे. काय लपवून घेऊन चालला? मेलेला उंदीर. कशासाठी? शेकून खायचं, रात्रीचं जेवण. सरांनी सांगितलं ना पोहे. मग अजून कसलं जेवण आलं? बस पोहे खाल्लं, झालं, आजचा दिवस संपला. एका मित्राच्या मुलासाठी महागडी कॅडबरी घेऊन गेलो, त्याचा वेगळा ब्रँड आवडीचा होता म्हणून त्यानं कॅडबरी फेकून दिली. आणि हा दुसरा आदिवासी मुलगा तो मेलेला उंदीर कोणी हिसकून गेलं म्हणून लपवून घेऊन चालला. मग माझी वकिली उपयोग काय? आणि त्यांनी निर्णय केला की वनवासी कल्याणाश्रमाची स्थापना करायची. वनवासी क्षेत्रात भजन केंद्र, खेलकूद केंद्र, शाळा, आणि कोणी फसवा माणूस पांढरे झगे घालून त्यांच्या गळ्यात क्रॉस लटकवून देणार नाही, यासाठी वनवासी कल्याणाश्रमची स्थापना केली. रस्ता शोधून काढला आहे का कोणी? तुळशीराम नावाचा महारोगी बाबा आमटेंनो पाहिला, त्याच्या अंगावर शाल घालून घाबरून पळत आले घरी. मग विचार आला की हा नुसत्या शाल पांघरल्याने हा महारोग बरा होणार आहे का? नाही. मग माझ्या प्रकाशला झालं तर, महारोग विकासला झालं तर, मग आता पुढचं जीवन या कामासाठी निर्णय काही केला आहे का? हा दुसरं पाऊल आहे. विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, फ्रॉम हॉर्सेस माउथ आहे. मग तिसरं पाऊल? हो, तिसरं पण पाऊल आहे. कारण सुरुवात तर केली, मनाला वाटलं, पीडा झाली, सुरुवात केली, 2 वर्ष काम केलं, मग काहीतरी कडू अनुभव झाला, काहीतरी आकर्षण आलं. कोणीतरी म्हटलं ये राजकारणामध्ये तिकीट देतो, कॉर्पोरेशनचे निवडणूक आहे, चल पुढे हो. मग सोडली साधना, सोडली तपश्चर्या, आहा अप्सरा आली समोर, किंवा संकट आलं समोर, तर काय वाटेल ते पुढे येऊ. विवेकानंद म्हणतात की निंदंतु नीती निपुणा यदि वा स्तुवंतु, भर्तृहरीचा श्लोक आहे की लोक निंदा करो की स्तुती करो. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम, पैसा अढळक मिळो की मग गरिबी हो, अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, मृत्यू समोर उभा असो की दीर्घजीवन जगाचं असो, न्यायात पथा प्रविचलंती पदम न धीरा. जो मार्ग निवडला आहे शेवटपर्यंत, तुमच्यात तेवढा दम आहे का शेवटपर्यंत चालण्याचा, तर परिवर्तन येईल. परिवर्तन इतकं पटकन येत नाही, परिवर्तन पटकन येत नाही. मोरारी बापूंची कथा गुजरातमध्ये, आणि राम आणि भरताच्या भेटीचा प्रसंग, आणि भरत म्हणले रामा तुम्ही परत चला. राम म्हणले पितृ आज्ञा, मी परत येत नाही. भरत म्हणले तुमच्या पादुका द्या. भरतानी पादुका डोक्यावर घेतल्या. मोरारी बापूंनी असं वर्णन केलं, लोकांच्या डोळ्यातून घळघळा घळघळा अश्रू व्हायला लागले. बोलू नका हो. इंटरव्हल झाला कथेचा, लोक बाहेर गेले, चहा चिवडा समोसे खाऊन आले. एक माणूस घरून पोतं घेऊन आला होता कथा ऐकायला. त्या खांबाच्या समोर त्यांनी पोतं ठेवलं होतं आणि त्या पोतावर बसून तो त्या खांबाला टेकून कथा ऐकत होता. जेव्हा चहा चिवडा खाऊन आला, त्याने पाहिलं की तिथे कोणीतरी दुसराच बसलेला आहे. तो म्हटला चल उठ. तो म्हटला कशाला उठू? म्हणे पोतं माझा आहे, मग मंडप तुझा आहे, मग तुझ्या बापाचा आहे, तुझ्या आईचा आहे. बाचाबाची सुरू झाली. लोकांना जरा मजा आली. नुसतंच आपलं राम आणि रावणाचं युद्ध ऐकायचं, त्यापेक्षा इथं काहीतरी होतंय बुवा. त्यातला एक जण म्हणला की अरे आत्ताच थोड्या वेळापूर्वी रामाचा आणि भरताचा राजगादीसाठीचा त्याग ऐकून तुझ्या डोळ्यातून घळघळा पाणी येत होतं, आणि आता हे पोताचं त्याग करायला तुझी तयारी नाही. तर समाजामध्ये बदल घडायला वेळ लागतो, ते ऑल ऑफ ए सडन होत नाही. मनोज कुमारचा पिक्चर पाहिला ना आम्ही देशभक्त झालो, असं होत नाही. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आमच्या इंजिनिअरिंगमध्ये त्याला ॲनेलिंग म्हणतात, की त्याला तापवतात आणि स्लोली थंड करतात. तर ही समाज परिवर्तनाची प्रक्रिया, ती तुमचं पेशन्स मागणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणून तिसरी पायरी विवेकानंदांनी सांगितली आहे की काय वाटेल ते हो, तयारी आहे का?
अभय बंग आणि राणी बंग यांनी गडचिरोलीमध्ये शोधग्राम सुरू केलं आणि लक्षात आलं की 10 पैकी 7 आदिवासी मुलं पहिल्या महिन्यातच मरतात, कारण ती आई त्यांना दूध पाजत नाही. त्या आईच्या डोक्यात अशी अंधश्रद्धा आहे की हे दूध पाजणं हे राक्षसी आहे. अहो, ते दूधच त्या मुलाला इम्युनिटी देतं आहे. मग त्यांनी तिथल्या काही मुली तयार केला, त्यांना स्थानिक भाषा येत होती, त्यांना थोडं समजावून सांगितलं, त्यांनी त्या आदिवासींना समजावून सांगितलं आणि मग चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट कमी झाला. मग लक्षात आलं की 30-32 वर्षाच्या वयातच माणसं मरत आहेत. दारू, भयंकर दारूचे अड्डे, दारूच्या अड्ड्यांचे पोलिसशी संबंध, त्यांच्या राजकारणाशी संबंध, प्रत्येकाचा हप्ता बांधलेला संपूर्ण आदिवासी प्रजा 30-32च्या वरती जगतच नाही. आणि मग त्या विधवा झालेल्या बायका, त्यांचं शोषण होतं आहे. मग पहिला वर्धा जिल्हा दारूबंदी झाला आणि दुसरा गडचिरोली जिल्हा दारूबंदी झाला. आता हे सगळं रॅकेट लागलेलं, दारूचे अड्डे, राजकारणी, पोलीस, सगळं रॅकेट जमलेलं. आणि हा यांनी बंद केला, कलेक्टरचा आदेश आला. तर हे बाहेरचे नागपूरहून आलेले सवर्ण आदिवासींमध्ये भांडणं लावत आहेत, यांना हाकला इथून म्हणून मोर्चा निघाला आणि दगडफेक झाली. कल्पना करा, तुम्ही तिथे असता काय विचार केला असता? जाऊ द्या, खड्ड्यात नालायक लोक आहेत, यांच्यासाठी जीवन खपवायचं, व हे दगड मारत येत आहेत, यांच्या भल्यासाठी दारूबंदी आणली, हेच आम्हाला हाकलायला निघालेत. अभय बंग म्हणले की त्यांना त्यांचं भलं समजत नाही, आपल्याला समजतं आहे ना, मग आपण थांबू इथे. एक आठवड्यानंतर अभयभंग बाहेरगावी गेले असताना एक माणूस आला. संध्याकाळी 7ची वेळ, किर्र अंधार, नक्षलवादग्रस्त एरिया, रात्री जंगलामध्ये श्वापद. तो म्हणला, ताई लवकर चला, माझी मुलगी तापानं फणफणली आहे. 11 किलोमीटरवरती त्याचं गाव. जायचं कसं, काही वाहन नाही. तो म्हणला, माझ्या स्कूटरवर बसा. 7 दिवसापूर्वी मोर्चा आला, यांना हाकला इथून, नागपूरला परत पाठवा. दगडफेक झाली आणि आता हा माणूस आलाय, काही ओळख नाही, काही कळत नाही आणि त्याच्या मागे बसून स्कूटरवरती 11 किलोमीटर घनदाट जंगलात जायचं. आणि मी एक स्त्री एकटी आणि अभयभंग नाही तिथे, जीप पण नाही इथे, काय करायचं? त्यांनी आतमधल्या डॉक्टरला विचारलं की एक डॉक्टर म्हणून मी काय करायला पाहिजे. आणि आतल्या डॉक्टरनी उत्तर दिलं की जर पेशंटचं बोलवणं आलं असेल तर डॉक्टरनी नाही म्हणायला नको. निर्णय केला त्यांनी बसल्याच्या मागे आणि त्याच्या आतमध्ये पोचल्या. अर्ध्या तासानंतर ती मुलगी हिवतापाने थडथड थडथड उडत होती. दोघांना तिचे हातपाय तळवे चोळायला बसवलं, तिला इंजेक्शन दिलं, सलाईन लावलं आणि म्हटलं की आता काही अडचण नाही, धोक्याच्या बाहेर आहे, उद्या दवाखान्यात येऊन गोळ्या घेऊन जा. तो म्हटला, मॅडम तुम्ही मला ओळखलं का? म्हणून नाही बा, बरेच लोक येतात शोधग्राममध्ये, मी नाही ओळखलं. म्हटलं, मॅडम 7 दिवसापूर्वी जो मोर्चा आला ना दगडफेक करत, बाहेर जाओ हटाओ असं घोषणा देत जो मोर्चा आला ना, त्या मोर्चाचाच लीडर आहे म्हटलं मी. आणि आज देवाने मलाच तुमचं महात्म्य समजावून सांगायचं असेल म्हणून माझी मुलगी आजारी पडली. आणि मॅडम मी खरं सांगतो, मी जेव्हा तुम्हाला बोलवायला आलो ना तेव्हा माझ्या मनात तिळमात्र आशा नव्हती की तुम्ही याल, पण तुम्ही आल्या आणि माझी मुलगी वाचली. आणि मॅडम आजची संध्याकाळ आणि उद्याचा दिवस, उद्यापासून मी तुमच्या बाजूला उभा राहील, तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तर इतका पेशन्स आहे का की काय वाटेल ते झालं तरीसुद्धा जायचं. राम काज कीने बुना अब मोहे कहा विश्राम. मग ती सुरसा येऊ दे की तो सावली खेचणारा राक्षस येऊ दे की ती लंकिनी येऊ दे, जोपर्यंत रामाचं काम होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. तर या भावनेने चालणाऱ्या संस्था आणि त्यांना रत्न पारखणारे रत्नपारखी असलेली संपदा बँक हे संपूर्ण समाजासाठी एक वैभव आहे, एक आशेची मोठी शलाका आहे आणि एक भविष्याचं आश्वासन आहे. आणि त्या सगळ्यांना ॲप्रिशिएट करण्याच्या दृष्टीने आपण आपल्या रविवारचा संध्याकाळचा कुटुंबाच्या हक्काचा वेळ काढून इथे आले आहात, म्हणून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद विनयजी. विनयजींच्या अतिशय मौलिक अशा मार्गदर्शनातून, छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी आपल्याला खूप मोठे विचार सांगितले आहेत. आणि शेवटी जे ते म्हणाले की आज रविवार आहे, संध्याकाळ आहे, पण तुम्ही कुटुंबांचा वेळ इकडे दिला आहे. तर स्वरूपवर्धिनी संस्था अशी आहे की जे विकसित कुटुंब त्यांनी असं एक तयार केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला आमच्या काही वेळ कुटुंबापेक्षा इकडे दूर आलो आहे ह्याचं काहीच वाटत नाही, सगळ्या आनंदाने इथे आलेले आहेत. आणि या अनुषंगाने म्हणजे विनयजीने जे विचार मांडले त्या अनुषंगाने एक आपल्याला सांगू इच्छितो की स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन हा ग्रंथसंच जो आहे, तर बाहेर दामले बुक एजन्सी त्यांच्याकडे त्यांचं सवलतीच्या दरात नोंदणी सुरू आहे आणि सवलतीमध्ये 1400 रुपयात हा संच मिळणार आहे.
आणि आज जर आपण नोंदणी केली तर या संचाबरोबर विनयजी पत्राळे लिखित 2 पुस्तकं आपल्याला भेट मिळणार आहेत. एक म्हणजे एकात्म मानवदर्शन आणि प्रतिज्ञा ही 2 पुस्तकं या संचाबरोबर आपल्याला मिळणार आहेत. तर बाहेर दामले बुक एजन्सी इथे या संचाची नोंदणी सुरू आहे. आता यानंतर मी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरदेश पांडे सर यांनी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. संपदा सहकारी बँकेच्या द्वितीय संपदा समाज कल्याण पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले ॲडव्होकेट जैन सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विनयजी पत्राळे यांनी आम्ही विनंती केल्यानंतर त्वरित त्याला होकार दिला आणि आजच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं बँकेच्या संचालक मंडळ, कर्मचारी आणि बँकेच्या परिवाराच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित अन्य बँकांचे अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र, प्रांत, महानगर या भागातले सुद्धा या काम करणारे सर्व पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते, बँकेचे ऑडिटर्स, बँकेवर अतीव प्रेम करणारे बँकेचे खातेदार, हितचिंतक या सर्वांचंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो. जैन सरांना मला एक फक्त सांगू इच्छितो मी की 364 दिवस म्हणजे आजचा दिवस सोडला तर 364 दिवस डेबिट क्रेडिट करणारे आम्ही असा एक दिवस आम्ही आयुष्यातला निवडलेला आहे की वेगळा काहीतरी विचार घेऊन 364 काम अधिक जोमाने करण्याची ऊर्जा आम्हाला या कार्यक्रमातून मिळते आणि त्याच्यासाठी म्हणूनसुद्धा ह्या कार्यक्रमाचं आमच्या सर्व बँकेतल्या परिवारासाठी खूप महत्त्वाचं योगदान आहे असं मला निश्चित म्हणावंसं वाटतं. वक्ते आणि प्रमुख अतिथी यांचं दरवर्षीचं बोलणं हे ऐकण्यासाठी जसे आपण सगळे उत्सुक असतात तसे आम्हीही संचालक मंडळ असो किंवा कर्मचारी आम्हीही खूप उत्सुक असतो. आत्ता जैन सरांच्या बोलण्यातनं बँकेने काय बघितलं पाहिजे थोडंसं आलं, त्यामुळं आम्ही त्याच्यावर नक्की काम करतो आहे. आणि विनयजींच्या बोलण्यातनं सामाजिक भाव, सामाजिक संदेश हा बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी, बँकेतल्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांनीसुद्धा कसा ठेवला पाहिजे हेही आम्हाला दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक वक्त्याकडून आम्हाला समजतं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या ग्राहक सेवेवर हा खूप चांगला परिणाम होतो आहे. आणि त्याचाच बहुधा मागच्या वर्षी आम्ही जो अर्थसाक्षरता अभियान आम्ही कार्यक्रम घेतला ही त्याचीच प्रचिती आहे असं मला निश्चित सांगावं असं वाटतं. 4 ते 5 हजार लोकांपर्यंत आम्ही पोचलो आणि आत्ता विनयजींनी ज्या अनेक अनुभवांचा उल्लेख केला त्या उल्लेख केलेल्या त्या वस्तीतल्या काही महिलांशी आमचा आत्ता संपर्क चालू आहे. विनयजी, खरोखर आपण म्हणलं ते बरोबर आहे. बँकेमध्ये आल्यानंतर काय करायचं असतं हे यायला घाबरणाऱ्या महिला आता बँकेमध्ये यायला लागल्या आहेत. म्हणजे एक विनोदाने एक गोष्ट अशी घडली की त्या महिलांना डिजिटल पेमेंट सिस्टीम आम्ही समजावून सांगत होतो आणि त्यांना म्हणलं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सगळं करता येईल, फक्त एकच पथ्य आहे, आपला OTP नंबर किंवा आपला जो कोड आहे तो आपल्या नवऱ्याला सांगायचा नाही. तर टाळ्यांचा कडकडाट झाला. इतकं त्या महिलांना हे आवडलं कारण कदाचित आर्थिक एक्सप्लॉयटेशन घरात होत असणार आहे आणि त्यांनी मिळवलेल्या उत्पन्नावर कुटुंब जगतं आहे आणि त्यांच्याकडनं पैशाचे मागणी होते. अशा परिस्थितीमध्ये या महिला आहेत आणि त्या महिलांना आर्थिक सहाय्य करायला आम्हाला मिळतं आहे. ती संधी आम्हाला संचालक मंडळाने दिली आहे. तर ह्या अशा मोडवर आपण आजचा हा कार्यक्रम इथं संपन्न करतो आहे. पुढच्या वर्षी अशीच एक संस्था, असेच वक्ते, असेच प्रमुख अतिथी घेऊन आपण नक्की भेटणार आहोत. पुन्हा एकदा सर्व उपस्थित मान्यवरांना आणि उपस्थित आपणा सर्वांना मनापासून बँकेच्या परिवाराच्या वतीने धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या सोहळ्याच्या समारोपाकडे आता आपण येत आहोत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रेरणा देणारा मंत्र म्हणजे वंदे मातरम. आपल्याला माहिती आहे की ग. माडगूळकरांनी आपल्या एका गाण्यातच म्हटलेलं आहे की वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. तर याच्या महामंत्राचं 150वें वर्ष सध्या आपण साजरं करतो आहे. या निमित्ताने आजच्या सोहळ्याची सांगता संपूर्ण वंदे मातरम पठणाने होणार आहे. निनाद केळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी संपूर्ण वंदे मातरम पठण करावं. वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम
वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नां फुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजई द्रुत कर करवाले अबलाम के ओ माय तो बले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणी मातरं वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदि तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तोमारै प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् भारत माता की धन्यवाद. आजचा सोहळा संपन्न झालेला आहे. सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार. पुढल्या वर्षी आपण नक्की भेटूया अशाच पुरस्काराच्या निमित्ताने.